नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नादभक्ती या चॅनलमध्ये. नवरात्रीच्या 8व्या दिवशी आपण देवी महागौरीची उपासना करतो. आजचा रंग आहे मोरपंखी, जो सौंदर्य, पावित्र्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. चला तर मग जाणून घेऊया देवी महागौरीची कथा, पूजेचं महत्त्व आणि मोरपंखी रंगाचे आध्यात्मिक फायदे. देवी महागौरी हा महादुर्गेचं 8वं स्वरूप आहे. महागौरीचं रूप अत्यंत कोमल, शांत आणि सौम्य आहे. तिचा वर्ण शुभ्र आणि तेजस्वी आहे, म्हणून तिला महागौरी म्हणतात. तिचे 4 हात आहेत. एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात डमरू, तिसऱ्या हात वरदमृदा आणि चौथा अभय मुद्रा दाखवतो. देवी महागौरी वृषभवर आरूढ आहे. मोरपंखी रंग सौंदर्य, शांती, प्रेम आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. मोरपंखी रंग आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याशी जोडतो आणि मनात आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. या रंगाचं परिधान केल्याने जीवनातील तणाव कमी होतो आणि घरात शांती व सौख्य नांदतं. आजच्या दिवशी देवी महागौरीची पूजा करताना मोरपंखी किंवा पांढरे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं. देवीला पांढरी फुलं, विशेषतः चमेली किंवा मोगरा अर्पण करावेत. नैवेद्य म्हणून दूध, खीर, नारळ किंवा मिठाई अर्पण करावी. पूजेच्या वेळी ओम देवी महागौरे नमः हा मंत्र जप करावा. या मंत्राच्या जपाने भक्ताला शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. मोरपंखी रंग परिधान केल्याने मन शांत व संतुलित राहतं. घरात सुख समृद्धी वाढते. आध्यात्मिक साधनेत प्रगती होते. प्रेम, शांती आणि सौहार्दात जपलं जातं. आयुष्य सुंदर व संतुलित वाटतं. देवी महागौरी आपल्याला शिकवते की जीवनातील शुद्धता आणि शांतता ही खरी शक्ती आहे. मोरपंखी रंग आपल्याला सौंदर्य, संतुलन आणि प्रेमाचा संदेश देतो. या दिवशी देवीची उपासना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख शांतीचा वास होतो. मित्रांनो, आज तुम्ही मोरपंखी रंग घातलात का? कमेंटमध्ये नक्की लिहा. उद्या नवरात्रीच्या 9व्या दिवशी आपण जाणून घेऊया गुलाबी रंग आणि देवी सिद्धिदात्रीची पूजा.